लेक लाडकी योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे की लाभार्थी आहेत त्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता, परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आता ऑनलाईन अर्ज जे आहे ते स्वीकारण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय जे आहे ते घेण्यात आलेला आहे। ऑनलाईन अर्ज यानंतर ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून, याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता लेक लाडकी या योजनेअंतर्गत जे आहेत यांना 1,01,000 रुपये दिले जातात। तर यासाठी आता आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे। या अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असल्यास या ठिकाणी तुम्हाला जे काही आपले सरकारचं पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे, त्याचं अकाउंट तयार करावं लागणार आहे। अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्समध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला दिसणार आहे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट। या डिपार्टमेंट अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी लेक लाडकीचे जे काही नवीन ऑप्शन आहे त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जाणार आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचं जे काही अर्ज आहे ते सहज पद्धतीने करू शकता। आता या ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला कागदपत्रे सुद्धा कमी लागणार आहे। एप्रिल 2023 पासून तर 15 ऑगस्ट 2027 पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत आणि यानंतर जे मुली जन्माला येतील त्यांना मग जन्म झाल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये त्यांना अर्ज करणं बंधनकारक राहणार आहे। अर्ज करताना त्यांच्या आईवडिलाची KYC करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचं बँक अकाउंट सुद्धा घेतलं जाणार आहे, म्हणजे पुन्हा यासाठी अर्ज करण्याची गरज राहणार नाही आणि अशा पद्धतीने ऑनलाईन अर्जामध्ये हे जे काही लाभ आहे ते मिळणार आहे। त्याचा उद्देश जर पाहिला तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणलेली आहे, मुलींच्या शिक्षणासाठी आणि जे काही सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी ही योजना राबवली जात आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला आहे अशा पात्र मुली यासाठी मुलींचे आईवडील यासाठी अर्ज करू शकतात। या योजनेअंतर्गत पात्र मुलींना 1,01,000 रुपये दिले जातात। तर याचा लाभ वितरण कशा पद्धतीने केले जाते ते सुद्धा सांगतो। तर मुलींचा जन्म झाल्यानंतर त्यांना 5,000 रुपये दिले जातात। त्यानंतर मुलगी पहिलीला प्रवेश घेतल्यानंतर त्यांना 6,000 रुपये दिले जातात। तर 6वीत प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपये दिले जातात। 11वीला प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये दिले जातात। त्या पद्धतीने एकूण मुलींना 1,01,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जातात। तर या योजनेअंतर्गत पात्र मुली असतील किंवा त्यांचे आईवडील असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। धन्यवाद। तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवीन योजनेसंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।